Example 10. Find the pressure 200 meter below the surface of ocean if pressure on the free surface of liquid is 1 atmosphere. Density of seawater is 1060 kg per meter cube. तर ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रेशर काढायचं आहे 200 मीटर. जर आपण ओशिनच्या खाली गेलो तर त्या पॉईंटला नक्की प्रेशर किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. या समोर चित्रामध्ये आपण बघतोय की हे एक समुद्राचं चित्र आपण घेतलं आहे. ह्याच्यामध्ये हा जो पी हा पॉईंट आहे हा 200 मीटर खोलीवरती आहे. ह्या पी या पॉईंटला प्रेशर किती असेल असा प्रश्न विचारला गेला आहे. तर ह्यासाठी गिवन काय काय दिलं आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर दिली आहे. त्यानंतर ही जी डेप्थ आहे ही समोर लिहिलेलीच आहे ती दिलेली आहे. आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे वरती आहे. लेवल जी आहे सरफेसची तिथे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे जे की पी नॉटने आपण डिफाईन करू शकतो. तर गिवन आपण लिहून घेऊया. डेन्सिटी ऑफ सी वॉटर जे की 1060 kg per meter क्यूब आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर पी नॉट जे की 1.013 × 10⁵ पास्कल हे आहे. पास्कल हे युनिट आहे प्रेशरचं जे की SI युनिट आहे. त्यामुळे आपण हीच व्हॅल्यू घेतो. ही स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्याला दिलेली असते बऱ्याचदा. लेट्स फाइंड प्रेशर ॲट पॉईंट पी. आता हे प्रेशर इथलं कसं फाइंड आउट करायचं तर हे ॲक्च्युली ॲब्सोल्यूट प्रेशर असतं ज्याचा फॉर्म्युला आपल्यासमोर आहे पी नॉट प्लस एच रो जी. जसं की पी नॉट आपण आत्ताच बघितलं इथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. पण एच म्हणजे काय तर ही ॲक्च्युली हाईट किंवा डेप्थ म्हणूया आपण इथे. रो ज्या लिक्विडच्या डेप्थला जाऊन आपल्याला प्रेशर फाइंड आउट करायचं आहे त्या लिक्विडची डेन्सिटी. जसं की ते सी वॉटर आहे म्हणून आपण रो हे सी वॉटरची डेन्सिटी घेणार आहोत. आणि जीची व्हॅल्यू तुम्हाला माहीतच आहे जी की 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. आता ह्या 3 ज्या व्हॅल्यूज आहेत यांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते आपण इथे केलेलं आहे आणि त्याचं आन्सर जे आहे ते 20.776 × 10⁵ आलं आहे. आता इथे पर्पजली मी 20.776 घेतो आहे. जर तुम्ही 2.0776 घेतला तर 10ची पॉवर बदलेल. इथे सुद्धा 10ची पॉवर 5 आहे. इथे सुद्धा 10ची पॉवर 5 आणली तर ह्या 2 क्वांटिटी आपल्याला बाहेर काढून त्यांना ॲड करता येईल आणि 10ची पॉवर त्यांच्यासाठी कॉमन राहील. आणि म्हणून ह्या 2 टर्म्स ज्या आहेत हे जे 2 नंबर आहेत हे आपण सेपरेट घेतो आहे आणि त्यांची ॲडिशन आपल्याला मिळते आहे 21.789 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता आन्सर जे आलं हे ॲक्च्युली प्रेशरचं व्हॅल्यू आहे पी जे की 20 मीटर बिलो ओशिन एवढं आहे जे आपल्याला मिळाले 21.789 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता सुरुवातीला आपण इथे म्हटलेलं की प्रेशरचं युनिट पास्कल आहे आणि आपल्याला फायनली ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये मिळतं आहे. तर ॲक्च्युली ह्या दोन्हीही गोष्टी सेम आहेत. जसे की आपल्याकडे फॉर्म्युला आहे प्रेशर म्हणजेच फोर्स पर युनिट एरिया आणि 1 पास्कल म्हणजेच 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बघा इथे फोर्सचं युनिट न्यूटन आहे, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आहे. त्यामुळे 1 पास्कल म्हणजेच 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. दोन्हीही गोष्टी SI क्वांटिटी SI सिस्टीममध्येच रिप्रेझेंट केल्या जातात. फक्त ह्या पर्टिक्युलर गोष्टीला आपण पास्कलने डिफाईन करतो. सो अशा प्रकारे आपण पी ह्या पॉईंटला प्रेशर किती आहे हे फाइंड आउट केलं आहे जे की 200 मीटर बिलो द सरफेस ऑफ द ओशिन आहे हा जो पॉईंट आहे तो. आणि हे प्रेशरची व्हॅल्यू जी आहे ती कंपॅरेटिव्हली मोठी आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या. जसं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण बघतो 10⁵ पास्कलच आहे. हे सुद्धा 10⁵ पास्कलमध्येच आलं आहे. पण 1.013 आणि 21.789 ह्यामध्ये फरक आपल्याला बघायला मिळतो आहे. त्यामुळे ही जी मॅग्निट्यूड आहे ॲब्सोल्यूट प्रेशरची ही ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा नक्कीच जास्त आहे हे आपण बघतोय. त्यामुळे कन्क्लुजन इथे काय समोर येतं आहे की जसं जसं आपण समुद्राच्या खोल जाऊ 200 मीटर 400 मीटर 500 मीटर तसं आपल्याला प्रेशरची व्हॅल्यू जी आहे ती वाढताना दिसते. कोणतं प्रेशर ज्याला आपण ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणतोय. बघा ह्या पर्टिक्युलर फॉर्म्युलामध्ये हे ॲब्सोल्यूट प्रेशर हे एचवरती डिपेंड करतं आहे. त्यामुळे जसं जसं आपण एच वाढवू तसं जसं पीची व्हॅल्यू वाढेल आणि हेच आपण ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये पाहिलं आहे. एक्झाम्पल 11. इन द हायड्रॉलिक लिफ्ट द इनपुट पिस्टन हॅड सरफेस एरिया 30 cm² and the output piston has surface area of 1500 cm². If a force of 25 Newton is applied to the input piston, calculate a weight on output piston.
तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला हायड्रॉलिक लिफ्ट दिली आहे, जिच्या इनपुट पिस्टन आणि आउटपुट पिस्टन असे 2 पिस्टन्स आहेत तिच्यासमोर आणि त्यापैकी इनपुट पिस्टनचा एरिया दिला आहे आणि आउटपुट पिस्टनचा एरियासुद्धा दिला आहे. आता जर 25 न्यूटन एवढा फोर्स जर इनपुट पिस्टनला अप्लाय केला गेला तर आउटपुट पिस्टनवरती किती वेट असू शकतं, असा त्यांनी प्रश्न विचारला आपल्याला. तर इथे आपल्यासमोर एक चित्र आपण काढलं आहे, ज्यामध्ये आपण हायड्रॉलिक लिफ्ट पाहतोय, ज्याच्यामध्ये हा जो इनपुट पिस्टन आहे त्याच्याकडे A1 एवढा एरिया आहे आणि हा आउटपुट पिस्टन आहे त्याच्याकडे A2 एवढा एरिया आहे. आता हा एरिया जो आहे तो हा लाल रंगाने जो दिसतोय तो नसून तर बेस एरिया आहे. इथे सुद्धा हा जो एरिया आहे याचा बेस एरिया किंवा क्रॉस सेक्शनल एरिया जर आपण घेतला तर तो आपण A1 आणि A2ने डिफाईन केला आहे. ह्यामध्ये A1 जो आहे हा लहान आहे आणि A2 हा नक्कीच जास्त आहे. आता इथे हे जे निळ्या रंगाचे जे डॉट्स आहेत हे ॲक्च्युली फ्लुईड आहे. आता हे फ्लुईड काय करतं, तर जर आपण सुरुवातीला ह्या पॉईंटला म्हणजेच इनपुट पिस्टनला जर प्रेशर अप्लाइड केले तर तेच प्रेशर ह्या फ्लुईडच्या माध्यमातून आउटपुट पिस्टनपर्यंत पोहोचवले जाते. तर हे जे प्रेशर व्हॅल्यू आहे ही इनपुट साईडला आणि आउटपुट साईडला सुद्धा सेम राहण्याचं काम हे फ्लुईडच्या माध्यमातून केलं जातं. त्यालाच आपण पास्कल लॉ असं सुद्धा म्हणतो. त्यामुळे हायड्रॉलिक लिफ्ट जे आहे हे एक ॲप्लिकेशन आहे पास्कल लॉचे. यामध्ये प्रेशर ऑन इनपुट पिस्टन इज PA अँड प्रेशर ऑन आउटपुट पिस्टन इज PB असं जर आपण घेतलं तर अकॉर्डिंग टू पास्कल लॉ PA इज इक्वल टू PB असं आपण सांगू शकतो. म्हणजेच इनपुटला जेवढं प्रेशर आहे तेवढंच प्रेशर आउटपुटला सुद्धा राहतं बिकॉज ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ फ्लुईड. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ प्रेशर, that is P is equal to force per unit area, and by considering a Pascal law keeping P same and A1 is less than A2, we have FA is equal to P times A1 and FB is equal to P times A2. सो ह्या ठिकाणी प्रेशरची डेफिनेशन वापरून आपण FA आणि FBच्या व्हॅल्यू काढल्यात. तर FA इथे आपण बघतोय, FA हा इनपुट पिस्टनला सुरुवातीला लावला जाणारा फोर्स आहे आणि FB हा जो आहे हा आउटपुट पिस्टनला लावला जाणारा फोर्स आहे. तर FA आणि FBच्या मॅग्नेट्यूड्स ज्या आहेत त्या आपण ह्या डेफिनेशनपासून मिळवू शकतो. जसं की प्रेशर टाइम्स A1 म्हणजे FA होतं आहे आणि प्रेशर टाइम्स A2 म्हणजे FB होतं आहे. पण प्रेशरची व्हॅल्यू दोन्हीही ठिकाणी सेम असल्यामुळे त्याला आपण बाजूला ठेवलं तर FA हा पूर्णपणे A1 वर डिपेंड राहतो. इथे सुद्धा FB हा पूर्णपणे A2 वर डिपेंड राहताना दिसतोय. त्यामुळे A1 हा जर लहान असेल तर FA सुद्धा नक्कीच लहान असणार आहे FB पेक्षा. सो अशा पद्धतीने FA हा FB पेक्षा लहान आहे हे आपण पाहिलं. आणि हीच रिक्वायर्ड कंडिशन आहे हायड्रॉलिक लिफ्टकरिता. म्हणजे काय, तर जर आपण सुरुवातीला अगदी लहान फोर्स अप्लाय केला तरीही आपण आउटपुट साईडला खूप मोठ्या प्रमाणात फोर्स तयार करू शकतो. ह्या प्रिन्सिपलवर हायड्रॉलिक लिफ्ट काम करते आणि हे पास्कल लॉचे ॲप्लिकेशन आहे. तर आता ह्या चित्रामध्ये ही एक स्कूटर आपण पाहतोय जिचं स्वतःचं असं W एवढं वेट आहे. ही स्कूटर आपण आउटपुट पिस्टनवर ठेवताच हा पिस्टन नक्कीच थोडासा खाली जाण्याचा प्रयत्न करेल. पण जसं की आपल्याला माहिती आहे इथे FB नावाचा फोर्ससुद्धा आहे, त्यामुळे इतक्या इझिली हा पिस्टन काही खाली जाणार नाही. म्हणजेच काय, तर जर आपल्याला हा पिस्टनला स्टेशनरी ठेवायचा असेल तर जेवढ्या वजनाची ही स्कूटर आहे तेवढ्याच मॅग्निट्यूडचा फोर्स आपल्याला इथून द्यावा लागेल आणि हीच ह्या आउटपुट पिस्टनला स्टेशनरी ठेवण्याची कंडिशन आहे. तर इथे आपण फ्री बॉडी डायग्रामच्या माध्यमातून ही कन्सेप्ट समजून घेऊया. इथे हा लाल ठिपका जो आहे तो ॲक्च्युली आउटपुट पिस्टन डिफाईन करतोय आणि ह्या आउटपुट पिस्टनवरती W आणि FB असे 2 इक्वल मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन असलेले फोर्स जर ॲक्ट होत असतील तर आपण इक्वेशन 1 अशा पद्धतीने लिहू शकतो, ज्यामध्ये मॅग्निट्यूड ऑफ FB इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ W. आता ज्या वेळेला आपण ही कंडिशन वापरतो त्यावेळेला आउटपुट पिस्टनची व्हेलॉसिटी जी आहे ती 0 आहे असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, तर आउटपुट पिस्टन स्टेशनरी आहे. तर आपण ही कंडिशन इथे का घेतली, तर आपल्याला ॲट द एंड W फाइंड आउट करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला FB माहिती असायला हवा. तर FB आपण पास्कल लॉवरनं मिळवू शकतो आणि जेव्हा आपल्याला FB मिळेल त्यावेळेला आपल्याला W मिळवता येईल आणि म्हणून आपण ही कंडिशन इथे घेतोय. सो फ्री बॉडी डायग्राम काय सांगते,
तर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऑन आउटपुट पिस्टन इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेट ऑन आउटपुट पिस्टन. तर चला सर्वप्रथम आपण एफ बीची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर आपल्याकडे पास्कल लॉ आहे आणि त्यानुसार आपण पी ए इज इक्वल टू पी बी म्हणू शकतो. सो पी ए म्हणजेच एफ ए अपॉन ए वन आणि पी बी म्हणजेच एफ बी अपॉन ए टू. ह्यावरून एफ बी आपण मिळवू शकतो एफ ए अपॉन ए वन इंटू ए टू. आता एफ ए म्हणजे 25 न्यूटन आपल्याला माहिती आहे अपॉन ए वन जो की 30 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, ए टू 1500 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केल्या. त्यांची युनिट जी आहेत ही सेंटीमीटर स्क्वेअर जी आहेत ती आपण तशीच ठेवतो आहे पर्पजली, कारण ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे ही युनिट्स कॅन्सल होतील आणि आपल्याला कन्वर्जन करायची गरज लागणार नाही. सो फायनली 25 इंटू 150 अपॉन 3 इज 25 इंटू 50 अँड दॅट विल कम्स आउट टू बी 1250 न्यूटन. सो डब्ल्यू जो आहे तो आपण इथे 1250 न्यूटन इतका मिळवू शकलो, जो की ॲक्च्युली एफ बी होता. पण आपण जी कंडिशन इक्वेशन 1मध्ये घेतले, कशासाठी होती ती कंडिशन, तर आपलं आउटपुट पिस्टन जो आहे तो जर स्टेशनरी असेल तर ती कंडिशन होती आणि त्या कंडिशनचा वापर करून आपण एफ बीची व्हॅल्यू मिळवली आणि तिलाच डब्ल्यू आहे असं कन्सिडर केलं. सो अशा पद्धतीने आपल्याला डब्ल्यू मिळाला, जो की आउटपुट पिस्टन डब्ल्यू एवढं वेट एक्सपिरियन्स करू शकतो. त्याची कपॅसिटी आहे आउटपुट पिस्टनची की तो डब्ल्यू एवढं वेट एक्सपिरियन्स करेल, बेअर करेल. किती आहे ती व्हॅल्यू, 1250 न्यूटन. आता ही जी स्कूटर आपण घेतली होती मगाच्या चित्रामध्ये, त्या स्कूटरचं मास जर आपल्याला काढायचं झालं तर ते अंदाजे 125 किलो असू शकतं, कारण आपल्याकडे डब्ल्यूची व्हॅल्यू आली आहे. डब्ल्यू इज इक्वल टू एम जी हे आपल्याला माहिती आहे आणि एम जर हवं असेल तर डब्ल्यू अपॉन जी. आता तुम्ही जी ते 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतलं तर 1250 भागिले 10 हे जर आपण घेतोय तर आपल्याला 125 kg अप्रॉक्सिमेटली मास मिळते स्कूटरचं. तर हे काय सांगतं ॲक्च्युली, तर जो आउटपुट पिस्टन आहे त्याच्यावरती पण 125 kg एवढं मास आपण ठेवू शकतो, जे की ते लिफ्ट उचलू शकते, बेअर करू शकते. तर प्रश्नाच्या शेवटी आपण काही कन्क्लुजन पाहणार आहोत. त्यातलं पहिलं कन्क्लुजन, टू मूव्ह आउटपुट पिस्टन वन हॅज टू अप्लाय अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲट इनपुट पिस्टन and this will change pressure value throughout the fluid, and equation 1 which is FB is equal to W no longer valid. तर जर आपल्याला आता हा आउटपुट पिस्टन मूव्ह करायचा असेल, जसं की सुरुवातीला आपण पाहिलं की आपल्याला आउटपुट पिस्टन स्टेशनरी हवा असेल तर ही कंडिशन आपल्याला महत्त्वाची होती आणि त्यावरनं आपण ह्याच्यावर किती वेट आपल्याला ठेवता येईल हे पाहू शकलो. पण आता मात्र जर ह्या आउटपुट पिस्टनला मूव्ह करायचं झालं तर आपल्याला काय करावं लागेल, तर त्यासाठी आपल्याला एफ एची व्हॅल्यू बदलावी लागेल आणि जसं आपण एफ एची व्हॅल्यू बदलू तशी इथल्या प्रेशरची व्हॅल्यू चेंज होईल. इथल्या प्रेशरची व्हॅल्यू चेंज होईल आणि ती व्हॅल्यू थ्रूआउट द फ्लुईड कॉन्स्टंट राहिल्यामुळे ती व्हॅल्यू इथे सुद्धा तयार होईल आणि इथे नव्याने एक प्रेशर तयार होईल, जे की ह्या आउटपुट पिस्टनला वर किंवा खाली ओढू शकतं. तर त्यासाठी दोन कंडिशन आपण बघूया. जसं की एफ बी इज ग्रेटर दॅन डब्ल्यू झालं तर आउटपुट पिस्टन मूव्ह अपवर्ड. बरोबर आहे. एफ बी हा जो फोर्स आहे हा थोडा जास्त झाला ह्या डब्ल्यूपेक्षा, तर नक्कीच हा पिस्टन्स वर ढकलला जाईल. आणि एफ बी इज लेस दॅन डब्ल्यू देन आउटपुट पिस्टन विल मूव्ह डाऊनवर्ड. आणि एफ बी जर लहान झाला तर नक्कीच हा डब्ल्यू इथे काम करेल आणि तो थोडासा खाली घेऊन जाईल या स्कूटरला किंवा पिस्टनला. सो इन दिस वे वन कॅन कॅल्क्युलेट लिफ्टिंग कॅपॅसिटी ऑफ हायड्रॉलिक लिफ्ट अँड क्रिएट अ प्रॅक्टिकल डिझाईन. तर अशा पद्धतीने एखादं प्रॅक्टिकल डिझाईन आपल्याला बनवायचं झालं तर ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा विचार करावा लागतो आणि लिफ्टिंग कॅपॅसिटी जी आहे हायड्रॉलिक लिफ्टची ती सगळ्यात पहिली कॅल्क्युलेट करावी लागते. एक्झाम्पल 12, कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन द रेन ड्रॉप ऑफ डायमीटर 1 mm फॉलिंग विथ अ युनिफॉर्म वेलॉसिटी 2 meter per second through air. The coefficient of viscosity of air is 1.8 into 10⁻⁵ न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. तर ह्या चित्रामध्ये आपण बघतोय की जसं त्यांनी प्रश्नात विचारलं आहे की रेनड्रॉप जो आहे त्याच्यावरती विस्कस फोर्स किती असेल. तर हा इथे आपल्याला रेनड्रॉप पाहायला मिळतोय, ज्याची डायमीटर इथे दिले 1 मिलीमीटर. ह्याच्या चित्रामध्ये आपण थोडंसं ह्याचा स्ट्रक्चर जे आहे ते वेगळ्या पद्धतीने दाखवलं आहे. जसं की तो वरून खाली पडेल त्यावेळेला त्याचा अशा पद्धतीचा शेप त्याच्याकडे आलेला असतो, पण जनरली आपण जर बघितलं तर तो सर्क्युलर शेपचा असतो आणि त्याची डायमीटर जी आहे ती इथे 1 मिलीमीटर एवढी दिली आहे.
आता फॉल होतं युनिफॉर्म व्हेलॉसिटीने. व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंद आहे. जसं की युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे म्हणजे त्याच्यावरचा नेट फोर्स जो आहे तो 0 असणार आहे. का? कारण अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, जसं की न्यूटन्सचं फर्स्ट लॉ काय सांगतो आपल्याला की ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट स्टेशनरी असेल किंवा युनिफॉर्म व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल तर त्यावेळेला त्याच्यावरती 0 नेट फोर्सच ॲक्ट होत असेल. पण जर तो ॲक्सिलरेट व्हायला लागला तर नक्कीच त्याच्यावरती नॉन झिरो फोर्स येतो. पण आत्ता सध्या इथे युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे ड्रॉपकडे. याचाच अर्थ काय होतो आहे की हे दोन फोर्स जे आहेत, जो की पहिला फोर्स W आहे जो त्याचं स्वतःचं वेट आणि दुसरा FV हा फोर्स विस्कस फोर्स आहे जो एअर हे जे मीडियम आहे तो ह्या ड्रॉपला प्रोव्हाइड करतो आहे. तर असे हे दोन फोर्स एक्झॅक्टली इक्वल अँड अपोजिट वेने ह्या पर्टिक्युलर रेन ड्रॉपवरती ॲक्ट होत आहेत. त्यामुळे नेट फोर्स जो आहे रेन ड्रॉपवर तो 0 आहे आणि म्हणून रेन ड्रॉपकडे 2 मीटर पर सेकंद एवढी युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे. तर जसं की आपण आत्ताच डिस्कस केलं, हा जो रेन ड्रॉप आहे तो मूव्ह होतो आहे विस्कस मीडियममधून आणि एक्सपिरियन्स करतो आहे विस्कस फोर्स FV. तर ही जी मॅग्निट्यूड आहे FVची ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर सुरुवात करायच्या आधी सर्वप्रथम आपण गिवन जे काय दिलेले आहेत त्या गोष्टी लिहून घेऊया. जसं की डायमीटर ऑफ ड्रॉप जी की 1 मिलीमीटर एवढी दिलेली आहे, तिला आपण SI युनिटमध्ये आणायची झाली तर 1 × 10⁻³ मीटरमध्ये आपण लिहू शकतो. रेडियस ऑफ ड्रॉप काढणं सोपं आहे. जसं की आपल्याकडे डायमीटर आता आहे तर रेडियस म्हणजेच डायमीटर भागिले 2. तर 1/2 दॅट इज 0.5 आणि 10ची पॉवर आहे तशीच राहील × 10⁻³ मीटर. त्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ फॉलिंग ड्रॉप जी आहे आत्ताच आपण डिस्कस केलं आहे त्याबद्दल, जी 2 मीटर पर सेकंद आहे. ही व्हेलॉसिटी युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे आणि कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ईटा व्हॅल्यू जी आहे ती त्यांनी दिलेली आहे. ही कसली आहे तर हे जे मीडियम एअर आहे त्याची ही कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिलेली आहे. ती 1.8 × 10⁻⁵ न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर एवढी आहे. आता विस्कस फोर्सचा फॉर्म्युला जो आहे तो आपल्यासमोर आहे. FV = 6π ηRV. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत. आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या जस्ट सबस्टिट्यूट करायच्या आहेत आणि आपल्याला FV फाइंड आउट करायचं आहे. तर ह्यासाठी आपण लॉग टेबलचा वापर करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊया. 6π ηR and V. So 6 × 3.14 × 1.8 × 10⁻⁵ इंटू नाव R आता आपण इथे 0.5 × 10⁻³ होता तो आता 5 × 10⁻⁴ घेतो आपण सिम्प्लिसिटीसाठी आणि V आपल्याकडे 2 मीटर पर सेकंद होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मल्टिप्लाय जर केल्या 6, 3.14, 1.8, 5 आणि 2 तर हे आपल्याला इतकं इझी नाही आहे काढणं. तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिलं 6, 5 आणि 2 ह्यांचं मल्टिप्लिकेशन घेतो आहे. 6 5 जा 30 आणि 32 जा 60. सो 60 इथे घेतला आहे. 3.14 आणि 1.8 हे आहेत तसेच ठेवलेत आणि 10च्या पॉवर आहेत त्या ॲडजस्ट करून फायनली 10⁹ एवढी आपल्याला पॉवर मिळाली आणि ह्याला इक्वेशन 1 मानूया. ह्यामध्ये ही एवढी जी टर्म आहे ग्रीन कलरची अंडरलाईन केलेली, ह्या पर्टिक्युलर टर्मसाठीच आपण लॉग अप्लाय करणार आहोत. त्यामुळे लॉग ऑफ 60 × 3.14 × 1.8 हे लॉग 60 प्लस लॉग 3.14 प्लस लॉग 1.8 असं आपण लिहू शकतो. जसं की इथे जे काही मल्टिप्लाय साईन आहेत त्यांचं कन्व्हर्जन प्लसमध्ये होतं ज्याला आपण त्याला लॉग अप्लाय करतो. त्यानंतर लॉग 60चा आन्सर जे आहे ते 1.7782, लॉग 3.14चा आन्सर 0.4969, लॉग 1.8चा आन्सर 0.2553 हे आपल्याला मिळतं लॉग टेबलमधून. ह्यांची ॲडिशन केली तर आपल्याला 2.5304 एवढा नंबर मिळतो आहे. आता ह्या नंबरचा आपल्याला ॲक्च्युली अँटीलॉग काढायचा आहे. त्यामुळे अँटीलॉग ऑफ धिस एंटायर थिंग म्हणजेच अँटीलॉग ऑफ धिस नंबर जो की 2.5304 एवढा आहे, याचं उत्तर आपल्याला मिळतं आहे 339.1. सो फायनली आपल्याकडे ही टर्म होती 60 × 3.14 × 1.8 आणि ही 10ची पॉवर आहे तशीच ठेवली आपण. तर ह्या पर्टिक्युलर टर्मचा आन्सर आपण मिळवलं 339.1 × 10⁻⁹ आणि फायनली आपण हेच आन्सर 3.391 × 10⁻⁷ असंही लिहू शकतो. सो हे आपलं फायनल आन्सर आहे जे की विस्कस फोर्स आहे ॲक्टिंग ऑन रेन ड्रॉप. ज्यावेळेला रेन ड्रॉप एअरमधून पास होईल त्यावेळेला तो एवढा विस्कस फोर्स एक्सपिरियन्स करेल. एक्झाम्पल 13. अ हॉरिझॉन्टल फोर्स of 1 Newton is required to move a metal plate of area 10⁻² meter square with a velocity of
2 into 10 raised to minus 2 meter per second. When it rests on a layer of oil 1.5 into 10 raised to minus 3 meter thick, find the coefficient of viscosity of oil. तर सर्वप्रथम आपण चित्राच्या माध्यमातून हा दिलेला जो प्रॉब्लेम आहे तो समजून घेऊया आणि मग फायनल उत्तर सोडवूया. तर फिगर 1 जे आहे त्याच्यामध्ये ऑइल ड्रॉप जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय, ज्याच्यावर मेटल प्लेट ठेवली आहे, जिच्याकडे एरिया जो आहे तो 10⁻⁻² मीटर स्क्वेअर एवढा आहे आणि ही मेटल प्लेट हॉरिझॉन्टली 1 न्यूटन फोर्स एवढा फोर्स एक्सपिरियन्स करते. ज्या वेळेला तिच्यावर एवढा अमाऊंट ऑफ फोर्स येतो त्यावेळेला ती डी एवढी तिला वेलॉसिटी मिळते, जी की 2 into 10⁻² मीटर पर सेकंद एवढी आहे. आता ऑइल ड्रॉप आणि मेटल प्लेट हे एकमेकांना कसे आहेत, कनेक्टेड आहेत. त्यामुळे नक्कीच मेटल प्लेट आपली मिळालेली व्हेलॉसिटी ऑइल ड्रॉपला सुद्धा शेअर करेल, पण ऑइल ड्रॉप ह्या मिळालेल्या व्हेलॉसिटीला अपोज करेल आणि स्वतःला मूव्ह होण्यापासून वाचवेल. त्याच्यामध्ये एक इनर्शिया आहे, थोडासा तो मूव्ह होणारच आहे, पण विस्कस ड्रॅग फोर्स नावाचा जो फोर्स आहे तो ह्या ज्या मोशनला ऑइल ड्रॉपला मिळालेल्या मोशनला विरोध करण्याचं काम करेल. आणि त्यामुळे ऑइल ड्रॉपच्या आतमध्ये हे जे सारे लेअर आपण पाहतोय, जसं की आपल्याला माहिती आहे की हा जो ऑइल ड्रॉप आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीची रचना असते. हे आपण इथे वेगवेगळे लेयर्स दाखवले तसे बरेच सारे लेयर्स असतात आणि ते एकमेकांना कनेक्टेड असतात, ज्यांची थिकनेस खूप लहान असते आणि हे लेयर एकमेकांना कनेक्टेड असल्यामुळे त्यांच्यामध्ये फ्रिक्शन जनरेट होतं आणि त्यांची मोशन जे आहे, बाहेरून जर फोर्स आला त्यांच्यावरती तर ती मोशन तो फोर्स ते अपोज करतात विस्कस ड्रॅग फोर्सच्या माध्यमातून. त्यामुळे लेअर 7वा जो आहे इथे दिसतोय आपल्याला तो ॲक्च्युली मेटल ब्लॉकला पहिला कनेक्टेड झालेला आहे. त्यामुळे मेटल ब्लॉकला मिळालेली ही जी व्हेलॉसिटी आहे ती लेअर 7व्याला पहिली मिळेल. त्यानंतर ती व्हेलॉसिटी इथे ट्रान्सफर होत 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 फायनली लेअर 1पर्यंत येईल. पण गंमत अशी आहे की लेअर 7व्याकडे सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी राहणार आहे आणि लेअर पहिला जो आहे त्याच्याकडे फार कमी व्हेलॉसिटी राहणार आहे. तर हे व्हेलॉसिटीचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते पहिलं आपण समजून घेऊया आणि त्यानंतर आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेमकडे वळूया. अजून एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची आहे इथे समजून घेणं, जसं की प्रत्येक लेअर हा मॉलिक्यूलपासून बनलेला आहे आणि मॉलिक्यूल हे रँडमली मूव्ह होत असणार आहेत. त्यामुळे ॲव्हरेज व्हेलॉसिटी जर आपण प्रत्येक लेअरची पाहिली तर आपल्याला असं दिसतं की स्मॉल व्ही एवढी आपण डिफाईन करूया त्याला सुरुवातीलाच, की प्रत्येक लेअरकडे स्मॉल व्ही एवढी अमाऊंट ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे. त्यामुळे इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे प्रत्येक लेअरची ती स्मॉल व्ही एवढी आहे, जी त्यांच्या आतमधील असलेल्या मॉलिक्यूल्सच्या रँडम मोशनमुळे आलेली आहे. आता त्यानंतर मेटल ब्लॉक त्यांच्याशी कनेक्ट झाला आहे आणि तो आपली व्हेलॉसिटी देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आता प्रत्येक लेअरला वेगवेगळी व्हेलॉसिटी मिळणार आहे आणि ती कशी मिळते ते आपण ह्या चित्रातनं समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला आपल्याला हे माहिती पाहिजे की फिगर 3 जी आहे ती ॲक्च्युली फिगर 2चा फ्रंट व्ह्यू आहे. त्यामुळे आपण इथे हे जे बॉक्सेस आहेत किंवा हे जे लेयर्स आहेत ते आपण लाईन्सच्या फॉर्ममध्ये ड्रॉ केलेले आहेत. तर जसं की आपल्याला समोर पाहायला मिळतं आहे की हा जो मेटल प्लेट जी आहे ती ऑरेंज कलरची आहे. तेव्हा आपण इथे मेटल प्लेट असं नाव लिहून ठेवूया. मेटल प्लेट जिच्याकडे व्हेलॉसिटी किती आहे, डी अमाऊंट ऑफ व्हेलॉसिटी आहे. आता ही मेटल प्लेट हा जो लेअर आहे हा 7व्या नंबरचा लेअर आहे, त्याला आपली व्हेलॉसिटी देईल. जसं की सुरुवातीलाच आपण म्हटलं आहे की प्रत्येक लेअरकडे सुरुवातीला व्ही अमाऊंट ऑफ व्हेलॉसिटी आहे, पण आता मेटल प्लेटने डी अमाऊंट ऑफ व्हेलॉसिटी ही दिलेली आहे. तर ती व्हेलॉसिटी 7व्या लेअरला मिळेल आणि फायनली 7व्या लेअरची जी व्हेलॉसिटी आहे ती व्ही प्लस डी एवढी बनेल. त्यानंतर 6वा लेअर येतो जो की 7व्या लेअरच्या खाली आहे. तो 7व्या लेअरला चिकटलेला आहे. भले इथे आता गॅप दिसते आपल्याला, पण ॲक्च्युअलमध्ये हे लेअर एकमेकांना चिकटलेले असतात. त्यामुळे 7वा आणि 6वा लेअर हे एकमेकांना चिकटलेले आहेत आणि ह्यामध्ये 6व्या लेअरकडे सुद्धा सुरुवातीला व्ही एवढी व्हेलॉसिटी होतीच, जी की मॉलिक्यूलची रँडम मोशन असल्यामुळे आहे. त्यानंतर डी व्ही एवढी जी व्हेलॉसिटी आहे ती मेटल प्लेट 6व्या लेअरला सुद्धा देणार आहे. मेटल प्लेट प्रत्येक लेअरला व्हेलॉसिटी देण्याचा प्रयत्न करते, पण पुढे काय होतं बघा इंटरेस्टिंगली, 7वा लेअर जो आहे तो 6व्या लेअरला कनेक्टेड आहे आणि तो लेअर इथे विस्कस ड्रॅग फोर्स अप्लाइड करणार आहे आणि त्यामुळे 6व्या लेअरची जी मोशन आहे ती इथे अपोज केली जाते 7व्या लेअरकडून आणि त्यामुळे 7वा लेअर मायनस डी व्ही अशी व्हेलॉसिटी 6व्या लेअरला देतोय असं आपण समजूया. आता इथे डी व्ही कॅन्सल होणार आहेत आणि फायनली 6व्या लेअरची जी व्हेलॉसिटी आहे ती स्मॉल व्ही एवढी आपण मानतोय. त्यानंतर येतो 5वा लेअर. 5वा लेअर हा पुन्हा 6व्या लेअरच्या खाली आहे. त्यामुळे 5व्या लेअरकडे सुरुवातीची व्हेलॉसिटी व्ही, त्यानंतर
मेटल प्लेटने त्याला डी व्ही एवढी व्हेलॉसिटी दिली. त्यानंतर 6वा लेअर जो आहे तो -डी व्ही व्हेलॉसिटी देणार आहे आणि 7वासुद्धा -डी व्ही एवढी व्हेलॉसिटी देणार आहे. म्हणजेच काय, तर 6वा लेअरसुद्धा विस्कस फोर्स अप्लाय करणार आहे 5व्या लेअरवर आणि 7वा लेअरसुद्धा विस्कस फोर्स अप्लाय करणार आहे 5व्या लेअरवर. त्यामुळे इथे 2 विस्कस फोर्स अप्लाय होत आहेत. त्यामुळे 5व्या लेअरची व्हेलॉसिटी नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि ती इथे आपण आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे झालं आहे काय बघा, फायनल आन्सर काय मिळते, 5व्या लेअरची व्हेलॉसिटी ही V - डी व्ही मिळून राहिली. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक लेअरची व्हेलॉसिटी काढू शकतो. हा 4था लेअर घ्या, हा 3रा लेअर घ्या, हा 2रा लेअर घ्या आणि हा 1ला लेअर घ्या. तर इंटरेस्टिंगली आपल्याला काय मिळतं की जो अगदी खालचा लेअर आहे, खाली तळाला, त्या लेअरची व्हेलॉसिटी ही अप्रॉक्सिमेटली 0 एवढी आलेली असते. म्हणजे खालचे जे लेअर्स आहेत पाण्याचे किंवा कोणत्याही फ्लुइडचे, इथे आपण ऑइल घेतलं आहे, तर त्या लेअरची व्हेलॉसिटी जी आहे ती अप्रॉक्सिमेटली 0 असते. आणि हेच कारण आहे की समुद्रात जे मासे आहेत ते तळाला अगदी आरामात पोहू शकतात, स्विम करू शकतात, त्यांना जास्त वर्क डन करायला लागत नाही. याचं कारण काय, तर समुद्राच्या तळाला जे लेअर्स आहेत पाण्याचे त्यांची व्हेलॉसिटी ही 0 आहे किंवा अप्रॉक्सिमेटली 0 आहे, अतिशय कमी व्हेलॉसिटी आहे. त्यामुळे ते इझिली स्विम करतात. तर आपल्या प्रॉब्लेमकडे पुन्हा वळूया आणि आता आपल्याला कळले की प्रत्येक लेअर जो आहे त्याच्याकडे कोणती आणि किती व्हेलॉसिटी आलेली आहे. तर पुन्हा एकदा आपण इथे लिहून घ्या की लेअर 7 जो आहे त्याच्याकडे V + डी व्ही अमाऊंट ऑफ व्हेलॉसिटी आहे. त्यानंतर येतो लेअर 6, ह्याच्याकडे आता V एवढीच व्हेलॉसिटी राहिली आहे. नंतर येतो लेअर 5, त्याच्याकडे V - डी व्ही एवढी व्हेलॉसिटीच राहते. तर हे जे 3 लेअर आहेत, या तिन्ही लेअरच्या व्हेलॉसिटी आपण समोर इथे लिहिलेल्या आहेत आणि त्यातून एक कन्क्ल्युजन आपल्याला समोर पाहायला मिळतं आहे की प्रत्येक लेअर आणि त्याच्या खाली असलेला लेअर यांच्यामध्ये डी व्ही एवढ्या अमाऊंटने कमी व्हेलॉसिटी आहे. म्हणजे लेअर 7व्याकडे जर V + डी व्ही एवढी व्हेलॉसिटी असेल तर लेअर 6व्याची आता व्हेलॉसिटी कमी झाली आहे डी व्ही एवढ्या अमाऊंटने. त्याचप्रमाणे लेअर 6वा जो आहे त्याची जर व्हेलॉसिटी आता V असेल तर V मधून डी व्ही अमाऊंट ऑफ व्हेलॉसिटी आपण कमी केली तर आपल्याला V - डी व्ही एवढी व्हेलॉसिटी मिळते, जी की लेअर 5ची आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक लेअरची व्हेलॉसिटी जी आहे ती डी व्ही एवढ्या अमाऊंटने कमी होते आणि ह्याचं कारण म्हणजे हा विस्कस ड्रॅग फोर्स. सो ह्याच पद्धतीने आपण प्रत्येक लेअरचं लोकेशन समजून घेऊया. जसं की सुरुवातीला मी लेअर 6वा कन्सिडर करतोय, तुम्ही तुम्हाला हवा तो लेअर कन्सिडर करून त्या पद्धतीने डिफाईन करू शकता. तर मी इथे लेअर 6वा सिलेक्ट केला आहे आणि त्याला x एवढं डिस्टन्स आहे असं मानलं आहे. तर जसं की प्रत्येक लेअरचा थिकनेस जो आहे तो dx एवढा आहे, त्यामुळे 6व्याच्या वरती 7वा लेअर आहे आणि ह्या 7व्या लेअरची जे डिस्टन्स आहे ते आता x + dx एवढं असणार आहे. तर त्याचप्रमाणे लेअर 5वा जो आहे तो लेअर 6व्याच्या खाली आहे, त्यामुळे लेअर 6वा जो आहे तो x एवढ्या अंतरावर आहे ग्राउंडपासून. तर लेअर 5वा नक्कीच x - dx एवढ्या अंतरावर असणार आहे, कारण लेअर 5व्याची सुद्धा थिकनेस जी आहे ती dx अमाऊंट ऑफ आहे. त्यामुळे लेअर 5व्याचे आता अंतर जे आहे ग्राउंडपासून ते x - dx एवढं झालं. तर आत्तापर्यंत आपण जे काही डिस्कस केलं ते एका टेबलच्या माध्यमातून समजून घेऊया. लेअर 7वा जो आहे त्याचं ग्राउंडपासूनचं अंतर हे x + dx आहे. त्याची फायनल व्हेलॉसिटी V + डी व्ही आहे, जी इथे आपण बघितली, आणि थिकनेस जी आहे ती dx आहे. ही जी थिकनेस आहे प्रत्येक लेअरची उंची जी आहे छोटीशी, इथे सुद्धा आपण पाहू शकतो, ही प्रत्येक लेअरसाठी सेम आहे, dx एवढी आहे. लेअर 6व्याचं अंतर जे आहे ग्राउंडपासूनचं ते x आहे, फायनल व्हेलॉसिटी त्याच्याकडे V आहे, आणि लेअर 5वा जो आहे त्याचं अंतर जे आहे ग्राउंडपासून ते x - dx आहे आणि त्याची फायनल व्हेलॉसिटी V - डी व्ही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्यात. आता ह्यापुढे आपण काही महत्त्वाच्या डेफिनेशन समजून घेऊया आणि मग आपल्या फायनल उत्तराकडे जाऊया. तर सर्वप्रथम आपण व्हिस्कॉसिटीबद्दल समजून घेऊया. इट इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड ड्यू टू विच अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द डिफरंट लेअर ऑफ फ्लुइड एक्सपिरियन्सेस ड्रॅगिंग फोर्स. दिस फोर्स इज कॉल्ड viscous drag. Viscous drag force is directed opposite to direction of velocity of fluid layers. सो ही जी प्रॉपर्टी आहे विस्कॉसिटी ही ॲक्च्युली फ्लुइडची प्रॉपर्टी आहे आणि ज्यामध्ये
ड्रॅगिंग फोर्स वेगवेगळे लेयर्स जे आहेत ते एक्सपिरियन्स करताना आपल्याला बघायला मिळतं. जसं की आपण बघितलं लेअर 7वा 6वा आणि 5वा ही जी 3 लेयर्स आहेत त्यांचे आपण उदाहरण घेतलं आणि पाहिलं की ते ड्रॅगिंग फोर्स एक्सपिरियन्स करत होते. त्यामुळे लेअर 6वा आणि लेअर 5वा यांच्या व्हेलॉसिटीज ज्या आहेत त्या कालांतराने कमी झाल्या. हा जो फोर्स आहे तो व्हिस्कस ड्रॅग फोर्स आहे आणि हा व्हिस्कस ड्रॅग फोर्सची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड लेयर्स. सो ॲक्च्युली फ्लुइड लेयर्स उजव्या दिशेकडे जाणं अपेक्षित होतं, पण व्हिस्कस फोर्स त्यांना डाव्या दिशेकडे ओढतो आणि त्यांची व्हेलॉसिटी जी आहे ती कमी करण्यास मदत करतो. In liquid, viscous drag is due to short-range molecular cohesive force. In gases, it is due to collision between fast-moving molecule. तर इथे दोन प्रकारचे आपण फ्लुइड बघतोय, एक म्हणजे लिक्विड आणि दुसरं गॅस, आणि त्यांच्यामध्ये हा जो विस्कस ड्रॅग फोर्स आहे तो कशा पद्धतीने काम करतो ते आपण बघतोय. जसं की लिक्विडमध्ये काय होताना दिसतंय की मॉलिक्युलर कोहेसिव्ह फोर्स जो आहे शॉर्ट रेंज तो विस्कस फोर्स तयार करतोय. म्हणजे काय तर कोहेसिव्ह फोर्स आपण इथे काय घेतोय, आपण फक्त लिक्विडची गोष्ट इथे घेतोय म्हणून. तर लिक्विडमध्ये मॉलिक्युल्स आहेत आणि ते एकमेकांपासून खूप जवळ असल्यामुळे त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन बनून राहणार आहे आणि हेच अट्रॅक्शन पूर्ण लिक्विड ड्रॉप जर आपण घेतला आणि त्याची जर मोशन असेल तर त्या मोशनला अडथळा तयार करेल आणि हाच जो फोर्स आहे तो ॲक्च्युली व्हिस्कस ड्रॅग म्हणून इथे काम करतो. गॅसेसच्या केसमध्ये काय होतं आहे, गॅसेसमध्ये दोन मॉलिक्युल्समधलं अंतर हे कम्पॅरेटिव्हली लार्ज असतं, पण ते फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल्स असतात आणि त्यामुळे त्यांचं एकमेकांवर होतं कोलिजन आणि म्हणून त्या गॅसेसची जी एंटायर गॅस असेल तर तिची जी मोशन असेल तिच्यामध्ये येतो अडथळा आणि हाच जो त्यांचं कोलिजन जे आहे ते ॲक्च्युली व्हिस्कस ड्रॅग फोर्स म्हणून आपण कन्सिडर करतो. सो अशा पद्धतीने फ्लुइडसाठी व्हिस्कस ड्रॅग फोर्स कसा तयार होतो ते आपण बघितलं. पुढची डेफिनेशन आहे व्हेलॉसिटी ग्रेडियंट. The rate of change of velocity dv with distance dx measured from stationary layer is called velocity gradient. dv by dx हा जो रेशो आहे तो आपण velocity gradient डिफाईन करतो. आता ह्यामध्ये चेंज होतो व्हेलॉसिटीमध्ये विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. जसं की आपण मगाशी लेयर्स वेगवेगळे कन्सिडर करत होतो आणि प्रत्येक लेयर हा एक विशिष्ट अंतरावर आपण पाहिलं आणि जसं आपण वरच्या लेअरकडे जाऊ तशी त्याच्यामध्ये व्हेलॉसिटीमध्ये बदल होतो. म्हणजे जसं आपण डिस्टन्स बदलतोय dx अमाऊंट तसं त्याच्यामध्ये dv एवढी व्हेलॉसिटी बदलते हे आपण समजून घेतलं होतं. तर तिथे ॲक्च्युली व्हेलॉसिटी ग्रेडियंट ही कन्सेप्ट येते आणि म्हणून आपण ही डेफिनेशन इथे समजून घेतोय. पुढे जाऊन आपल्याला व्हेलॉसिटी ग्रेडियंट वापरून कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड फाइंड आउट करायचं आहे. तर चला तर मग आपण आता ॲक्च्युअल प्रॉब्लेमकडे वळूया. तर सर्वप्रथम ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत प्रॉब्लेममध्ये त्या बघूया. फोर्स ऑन मेटल प्लेट जो की 1 न्यूटन आहे, चित्रामध्ये आपण पाहिले. सरफेस एरिया ऑफ प्लेट हा 10⁻² मीटर स्क्वेअर आहे. व्हेलॉसिटी ऑफ प्लेट आफ्टर एक्सपिरियन्सिंग फोर्स जे की dv आहे 2 × 10⁻² मीटर पर सेकंद. थिकनेस ऑफ लेअर ऑफ ऑइल, प्रत्येक ऑइलचा लेअर जो आहे त्याचं थिकनेस आपण लिहितोय dx याला म्हणू शकतो आपण 1.5 × 10⁻³ मीटर. फाइंड आउट काय करायचं आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ ऑइल ज्याला आपण इटा ह्या सिम्बॉलने डिफाईन करतो. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, इटा म्हणजेच F/A टाइम्स व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता इथे मी डायरेक्ट व्हेलॉसिटी ग्रेडियंट असं म्हणतोय, आपल्याला माहिती आहे त्याच्याबद्दल. फोर्स 1 न्यूटन, एरिया 10⁻² मीटर स्क्वेअर, सगळ्या SI युनिटमध्येच गोष्टी असल्यामुळे आपल्याला कन्व्हर्जन करावं लागणार नाही आहे. dv बाय dx म्हणजेच dv आता आपल्याला सेपरेटली 2 × 10⁻² होता हे माहिती आहे आणि dx 1.5 × 10⁻³ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा इथे सबस्टिट्यूट करू फायनली आपल्यासमोर काय तयार होते बघा. 10⁻², 10⁻² म्हणजे 10⁻⁴ आणि 10⁻³ हा खाली आहे डिनॉमिनेटरला. सो 10⁻⁴ अपॉन 10⁻³ म्हणजेच 10⁻⁻1 हे इथे आपण लिहू शकतो आणि 2/1.5 म्हणजेच 4/3. म्हणजे ह्या 2ला मी 2ने मल्टिप्लाय केलं, 1.5ला सुद्धा 2ने मल्टिप्लाय केलं तर मला 4/3 मिळतं. आता हीच गोष्ट मी वर जाऊन घ्यायची झाली तर 3/4 लिहायला लागेल आणि ह्या 10ची पॉवर जर मी वरती न्यायची झाली न्यूमरेटरकडे तर पॉझिटिव्ह पॉवर होईल, त्यामुळे 10⁻+1 होईल, जे की मी ते लिहिलेलं नाही +1 आणि त्याची गरज वाटत नाही लिहाविषयी. 3/4 म्हणजे आपल्याला माहिती आहे 0.75
आणि त्याला जर 10ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 7.5 एवढं आन्सर मिळतं, ज्याचं युनिट न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर एवढं असतं. हे युनिट कसं आलं तेही आपण थोडंसं बघूया. जसं की फोर्सचं युनिट आहे न्यूटन, एरिया मीटर स्क्वेअरमध्ये, वेलॉसिटी मीटर पर सेकंड आणि डिस्टन्स जे असतं ते मीटरमध्ये असतं. आता इथे मीटर स्क्वेअर आहे, इथे मीटर हा जर कॅन्सल केला आपण तर मीटर स्क्वेअर अपॉन सेकंद इथे राहील, न्यूटनवरती आहेच. सो एस जाईल वर, त्यामुळे न्यूटन सेकंड अपॉन मीटर स्क्वेअर असं आपल्याला युनिट जे आहे ते बघायला मिळतं. त्यामुळे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ ऑइल ही जी व्हॅल्यू आहे ही 7.5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर अशी आपल्याला मिळाली. एक्झाम्पल 14. With what terminal velocity will an air bubble 0.4 mm in diameter rise in a liquid of viscosity 0.1 Newton second per meter square and a specific gravity 0.9? Density of air is 1.29 kg per meter cube. सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडे एअर बबल आहे ज्याची डायमीटर 0.4 मिलीमीटर एवढी आहे. हा एअर बबल लिक्विडमध्ये आहे ज्याची कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर एवढी आहे. त्याचसोबत आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू दिलेली आहे 0.9 आणि डेन्सिटी ऑफ एअर जी की 1.29 kg पर मीटर क्यूब एवढी आपल्याला दिली आहे. तर ही एवढी माहिती आपल्यासमोर ठेवलेली आहे आणि आपल्याला टर्मिनल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. चला तर मग आपण समजून घेऊया हा दिलेला प्रॉब्लेम चित्राच्या माध्यमातून. तर चित्रामध्ये आपण पाहतोय हा जो एअर बबल आहे हा लिक्विडमध्ये आहे. आता हा एअर बबल सुरुवातीला 3 वेगवेगळे फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे. त्यातील सर्वात पहिला फोर्स हा फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे, जो की ह्या एअर बबलकडे असलेल्या मासमुळे त्याला एक्सपिरियन्स करावा लागणार आहे. त्यानंतर ह्या लिक्विडमुळे 2 प्रकारचे फोर्स ह्या एअर बबलवरती वरच्या दिशेने ॲक्ट होताना आपण पाहतोय, ज्यामध्ये FU जो फोर्स आहे त्याला आपण अपथ्रस्ट फोर्स म्हणतो. ह्यालाच अजून एक नाव आहे, त्याला आपण बायोन्सिक फोर्ससुद्धा म्हणू शकतो. आणि दुसरा फोर्स जो आहे तो विस्कस फोर्स आहे. हा विस्कस फोर्स हा जो एअर बबल आहे ह्याची जी मोशन आहे ह्याला अपोज करण्याचं काम करेल. ह्या विशिष्ट प्रॉब्लेममध्ये आपण एक गोष्ट समजून घेणार आहोत की ही जी एअर बबलची मोशन आहे ती दोन्हीही दिशांना होते. म्हणजे सुरुवातीला तो खाली येतोय आणि कालांतराने तो वर जायला लागतोय. त्यामुळे आपल्या सोयीसाठी आपण त्याची सुरुवातीची जी मोशन आहे जी की खालच्या दिशेने आहे तिला पॉझिटिव्ह डायरेक्शनची मोशन मानणार आहोत आणि नंतर जो की वरच्या दिशेने जाणार आहे तिला आपण निगेटिव्ह डायरेक्शनची मोशन कन्सिडर करणार आहोत. आता आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेमकडे वळूया. हा जो एअर बबल आहे ह्याच्यावरती नेट डाऊनवर्ड फोर्स जो आहे तो आपण स्मॉल एफ या लेटरने लिहिला आहे. बघा इथे इक्वेशन 1 मध्ये FG मायनस FV प्लस FU. आता हा जो FV आणि FU ह्याची ॲडिशन आहे हे दोन्हीही फोर्स वरच्या दिशेला आहेत, त्यामुळे आपण ते एका ब्रॅकेटमध्ये घेतोय आणि हा FG हा खालच्या दिशेने आहे त्यामुळे आपण ह्याला बाहेर ठेवला आहे. जसं की आपण सुरुवातीलाच कन्सिडर करतोय की डाऊनवर्ड डायरेक्शन जी आहे तिला आपण पॉझिटिव्ह मानतोय, त्यामुळे FG ची डायरेक्शन पॉझिटिव्ह घेतली आपण इथे. आणि हे जे 2 फोर्स आहेत हे वरच्या दिशेला आहेत, त्यामुळे ह्या दोन्हीही फोर्सची डायरेक्शन ही निगेटिव्ह मानतोय आपण. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हा जो एअर बबल आहे ह्यावरती एकूण नेट फोर्स किती आहे हे इथे आपण समजू शकतोय. जसं की आपल्याला माहिती आहे की कोणत्याही ऑब्जेक्टवरती नेट फोर्स नॉन झिरो असेल तर तो ऑब्जेक्ट ॲसिलरेट होतो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा एअर बबल ॲसिलरेट व्हायला स्टार्ट होईल. आता हे जे ॲसिलरेशन आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे आणि म्हणून इथे म्हटलं आहे की जशी जशी वेलॉसिटीमध्ये इन्क्रीज होईल, म्हणजेच काय तर एअर बबल ॲसिलरेट होईल, तसं तसं FV ची व्हॅल्यू जी आहे ती वाढायला स्टार्ट होईल. आता FV चा रोल काय इथे, FV म्हणजे विस्कस फोर्स. विस्कस फोर्स हा नेहमी कोणत्याही ऑब्जेक्टच्या मोशनला अपोज करतो. आता इथे एअर बबल जो आहे तो खालच्या दिशेने ॲसिलरेट होतोय, त्याला अपोज करण्याचं काम विस्कस फोर्स करतोय. कसं करतोय तर ही जी स्वतःची मॅग्निट्यूड आहे ती वाढवून. सो अशा प्रकारे FV ची व्हॅल्यू जर वाढली तर ह्या पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यूसुद्धा वाढायला लागेल आणि त्यामुळे FG आणि ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू या दोन्हीही गोष्टी एक स्टेजला सेम होऊन राहतील. आणि असं जेव्हा होईल तेव्हा हा जो फोर्स F आहे तो 0 होताना आपल्याला बघायला मिळेल. आणि ह्याचाच अर्थ असा होतो
की एअर बबल जो आहे हा नेट फोर्स 0 एक्सपिरियन्स करेल. आणि हे ह्या इक्वेशन 2मध्ये आपण समजून घेऊ शकतो. ही जी कंडिशन जी आहे मॅग्निट्यूड ऑफ एफ जी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ एफ व्ही प्लस एफ यू, ह्यामध्ये काय समजतं आपल्याला की एअर बबलवरती आता नेट फोर्स 0 आहे. त्यामुळे आता हा बबल 0 नेट फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे आणि तो खाली जाण्याच्या ऐवजी आता वरती जायला स्टार्ट होईल. पण आता मात्र त्याची व्हेलॉसिटी जी आहे ही कॉन्स्टंट व्हेलॉसिटी राहणार आहे आणि त्याच व्हेलॉसिटीला आपण टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणतो. आणि हीच ती व्हेलॉसिटी जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये. प्रॉब्लेम सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या डेफिनेशन आपण समजून घेऊया. त्यातली सर्वात प्रथम आपण समजून घेणार आहोत टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय. तर नुकतंच आपण पाहिलं आहे की बबल इज एक्सपिरियन्सिंग 0 नेट फोर्स. बबल आता 0 नेट फोर्स एक्सपिरियन्स करतोय अँड इट विल कंटिन्यू विथ अपवर्ड कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आणि त्यामुळे बबल वरच्या दिशेने कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह व्हायला स्टार्ट होतोय. दिस व्हेलॉसिटी इज कॉल्ड टर्मिनल व्हेलॉसिटी. टर्मिनल व्हेलॉसिटी इज द व्हेलॉसिटी वेअर अ गिवन ऑब्जेक्ट विल अंडरगोज 0 acceleration. This can be achieved when a given object experiences 0 net force. सो ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट 0 नेट फोर्स एक्सपिरियन्स करेल त्यावेळेला त्याचं ॲक्सेलरेशन हे 0 असेल आणि त्याच वेळेला त्याच्याकडे टर्मिनल व्हेलॉसिटी आलेली असेल. पण अजूनही आपल्यासमोर एक प्रश्न राहतो की हा जो एअर बबल आहे हा वरच्याच दिशेने कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने का मूव्ह होतो. हे आपण आत्ता असं कसं सांगू शकतो. तर ह्याचं उत्तर ज्या वेळेला आपण टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला घेऊन ह्या साऱ्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून आन्सर काढू त्यावेळेला आपल्याला जे उत्तर मिळणार आहे त्या उत्तराकडनं आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की ह्या एअर बबलकडे जी टर्मिनल व्हेलॉसिटी आले ती वरच्या दिशेने कशी काय असू शकते. कारण ते जे आन्सर आहे ते निगेटिव्ह असणार आहे आणि त्या निगेटिव्ह आन्सरमुळे आपण असं सांगू शकतो की ती मायनस साईन जी आहे ती ॲक्च्युली वरच्या दिशेने जाणारी ती डायरेक्शन जी आहे ती दर्शविते आहे. कारण बघा इथे आपण सुरुवातीला म्हटलं होतं की हा जो एअर बबल आहे हा सुरुवातीला खाली चालला आहे आणि त्यावेळेला आपण त्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन मानली आणि त्यामुळे निगेटिव्ह व्हेलॉसिटी जर येत असेल तर नक्कीच ह्या ज्या एअर बबल आहे त्याची डायरेक्शन आता बदललेली आहे आणि ती निगेटिव्ह म्हणजेच वरच्या दिशेला जाणार आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतो आहे आत्तापासूनच की हा जो एअर बबल आहे हा ॲट द एंड टर्मिनल व्हेलॉसिटी प्राप्त झाल्यानंतर वरच्या दिशेने म्हणजेच राईज होईल, वरच्या दिशेने जाणार आहे. पण हरकत नाही, सध्या आपल्याला असा मानून चालूया की आपल्याला आन्सर माहीत नाही आहे म्हणजे ते पॉझिटिव्ह येणार आहे की निगेटिव्ह येणार आहे. त्यामुळे एअर बबलकडे टर्मिनल व्हेलॉसिटी तर येईलच पण ती नक्की कुठल्या दिशेने तो जाणार आहे हे आपण आत्ता सांगू शकत नाही असंही सुद्धा मानू आपण शकतो. आणि ज्या वेळेला आपल्याकडे आन्सर येईल त्यावेळेला आपण ठरवू शकतो की तो अपवर्ड डायरेक्शनकडे जाणार आहे की डाऊनवर्ड डायरेक्शनकडे जाणार आहे. दुसरी डेफिनेशन आपण पाहणार आहोत ती म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हा एक रेशो आहे डेन्सिटीचा, डेन्सिटी ऑफ लिक्विड आणि डेन्सिटी ऑफ वॉटर. So it is the ratio of density of liquid to density of water. It is also called relative density. So जसं की आपण बघतोय या दोन्हीही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये डेन्सिटीज आहेत त्यामुळे त्यांची युनिट्स जी आहेत ती कॅन्सल्स होतील आणि फायनली आपल्याला एक युनिटलेस क्वांटिटी मिळेल जिला आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी असं म्हणतो. आता ह्यामध्ये डेन्सिटी ऑफ वॉटर ही आपल्याला माहीत असते जी की 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब एवढी असते आणि त्याचा वापर करून आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटीसुद्धा आपल्याला दिलेली असते प्रॉब्लेममध्ये. जसं की आपल्याला ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये 0.9 अशी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आहे. सो आपण ह्या दोन गोष्टी माहिती असल्यामुळे डेन्सिटी ऑफ लिक्विड फाइंड आउट करणार आहोत जे की आपल्याला आपल्या प्रॉब्लेममध्ये वापरायचं आहे. चला तर मग ॲक्च्युअल प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. सुरुवातीला आपण दिलेल्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या सर्व गोष्टी लिहून काढूया. ज्यामध्ये डायमीटर दिलेली आहे बबलची, स्मॉल डीने आपण त्याला डिफाईन करतो आहे 0.4 मिलीमीटर जे आपण 0.4 × 10⁻³ मीटर म्हणजे SI मध्ये कन्वर्ट करून घेतो आहे आणि 0.4 न लिहिता आपण 4 × 10⁻⁴ मीटर असं सुद्धा लिहू शकतो. जसं की डायमीटर काढले आपण आपल्याला रेडियस काढणं इझी आहे. रेडियस म्हणजेच डायमीटर भागिले 2 आणि 4/2 म्हणजेच 2 × 10⁻⁴ मीटर एवढे आपल्याला रेडियस मिळून जाईल बबलची. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ लिक्विड जे आहे जे ब्ल्यू कलरमध्ये चित्रात पाहिलं आपण त्याची कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची व्हॅल्यू इटाने डिफाईन करतो आपण
जी 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर एवढी दिलेली आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीबद्दल नुकतंच आपण बोललो आहे, जो की रेशो आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. यामध्ये डेन्सिटी ऑफ लिक्विडला आपण सिग्माने डिफाईन केलं आहे आणि त्याची व्हॅल्यू आपण मिळवली इथे प्रोडक्ट ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि डेन्सिटीचा घेऊन. जसं की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9 दिली होती, डेन्सिटी ऑफ वॉटर आपल्याला माहितीची आहे 10³ kg/m³, आणि त्यामुळे यांचा दोघांचा प्रॉडक्ट हा 900 kg/m³ एवढा मिळून राहिलेला आहे आपल्यासमोर, जो की डेन्सिटी ऑफ लिक्विड आहे, ज्याला आपण सिग्माने डिफाईन केले. त्याचबरोबर आपल्याकडे डेन्सिटी ऑफ एअरसुद्धा आहे, जे की 1.29 kg/m³ एवढी त्याची व्हॅल्यू आहे. सो आता आपल्याला टर्मिनल वेलॉसिटी काढायची आहे. टर्मिनल वेलॉसिटी ऑफ एअर बबल इज v इज इक्वल टू 2/9 r²g rho मायनस सिग्मा अपॉन इटा. ह्या पर्टिक्युलर ब्रॅकेटमध्ये दोन डेन्सिटीज आहेत. ही जी पहिली डेन्सिटी आहे तिला आपण डेन्सिटी ऑफ एअर, जी की रो या सिम्बॉलने डिफाईन करतोय, आणि ही दुसरी जी क्वांटिटी आहे तिला डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणतोय, जिला आपण सिग्माने डिफाईन केलं आहे. आता व्हॅल्यू जेव्हा सबस्टिट्यूट करू त्यावेळेला आरची व्हॅल्यू आपल्याकडे 2 × 10⁻⁴ होती, जिचा आपण स्क्वेअर घेणार आहोत इथे, कारण r² ह्या पर्टिक्युलर फॉर्म्युलामध्ये आहे. जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 9.8 मीटर/सेकंड². डेन्सिटी, दोन्हीही डेन्सिटी आपल्याला माहितीचे आहेत. रोची व्हॅल्यू 1.29 आहे, सिग्माची व्हॅल्यू 900 आहे, आणि इटा 0.1 दिलेला आहे. आता जसं की आपण ह्या पर्टिक्युलर ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला तर आपल्याला 2चा स्क्वेअर 4 मिळेल, आणि 10⁻⁴ स्क्वेअर हा 10⁻⁻8 बनून राहील. डिनॉमिनेटरला 9 × 0.1 म्हणजेच 9 × 10⁻1 आपण लिहून घेतोय. ह्या पर्टिक्युलर टर्मचा आपण जर सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला निगेटिव्ह नंबर मिळतोय, कारण सुरुवातीचा नंबर हा लहान होता ह्या नंबरपेक्षा. त्यामुळे आपल्याला आन्सर जे मिळते हे निगेटिव्हमध्ये आले, -898.71. आता आपण ह्या पर्टिक्युलर टर्म्सचा मल्टिप्लिकेशन करून 10च्या पॉवर्स आहेत त्या सेपरेट लिहूया, ज्यामध्ये 2 × 4 इज 8, 9.8 मी तसाच लिहितोय, आणि 898.7 मी पुन्हा लिहून घेतला. ह्यामध्ये 1 मी बाजूला ठेवला आहे, राऊंडिंग ऑफ करून घेतला आहे, त्याला कन्सिडर आपण करत नाही आहोत. पण निगेटिव्ह साईन मात्र आपण बाहेर आणली आहे. आणि बाकी 10⁻⁻7 कसा आला तर 10⁻⁻1 आणि 10⁻⁸ ह्याच्यापासून 10⁻⁷ तयार झाला आहे, आणि 9 आपण तसाच ठेवला. तर आता हे पर्टिक्युलर ही जी स्टेप आहे ही आपल्याला लॉग टेबलचा वापर करून सॉल्व करायची आहे. आता आपल्याकडे आहे ही जी स्टेप, ज्यामध्ये 8 × 9.8 × 898.7/9 ही जी येलो कलरमध्ये जी टर्म दिसते हिच्यासाठी आपण लॉग टेबल वापरणार आहोत, ज्यामध्ये लॉग ऑफ 8 × 9.8 × 898.7/9 हे आपण log 8 + log 9.8 + log 898.7 मायनस log 9. आता यामध्ये मायनस साईन काय आले, कारण इथे डिव्हिजन आहे. जिथे जिथे प्रॉडक्ट आहे तिथे आपण प्लस साईन घेतोय आणि ब्रॅकेटमध्ये ठेवतोय. ब्रॅकेट्स टाकणं खूप महत्त्वाचं आहे, आणि जिथे जिथे डिव्हिजन आले तिथे आपण निगेटिव्ह साईन घेतले. log 8ची किंमत आहे 0.9031, log 9.8 ची किंमत आहे 0.9912, log 898.7 ची किंमत आहे 2.9536, log 9 ची व्हॅल्यू आहे 0.9542, जी की आपण सबट्रॅक्ट करणार आहोत. ह्या तीन नंबर्सची ॲडिशन आपल्याला 4.8479 हा नंबर मिळवून देते, आणि ज्याच्यातनं आपण 0.9542 हा नंबर सबट्रॅक्ट करणार आहोत, आणि फायनली आपल्याला 3.8937 हा नंबर मिळतोय. हा नंबर ॲक्च्युली लॉग ऑफ दिस टर्म हा आहे. पुढे जाऊन आपल्याला ह्याचा अँटीलॉग काढायचा आहे. सो अँटीलॉग ऑफ दिस टर्म इज ॲक्च्युली अँटीलॉग ऑफ 3.8937. सो ह्या ज्या टर्म आहेत त्याचेच अँटीलॉग आपण काढतोय. सो अँटीलॉग ऑफ दिस नंबर इज 7829. सो फायनली आता आपल्यासमोर ही जी टर्म होती 8 × 9.8 × 898.7/9 तिची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, जी की 7829 एवढी आहे. सो मायनस साईन आपण तशीच कंटिन्यू केली आहे विथ 10⁻⁻7. सो फायनल वेलॉसिटी आपल्याला मिळते आहे -0.7829 × 10⁴. आता इथे मी 10⁴ कसा आला तर मी हे जे पॉईंट आहे तो मागे घेतोय 4 प्लेस व्हॅल्यूमुळे, त्यामुळे 0 पॉईंट ज्या मी घेईन 4 प्लेस मी मागे आलो आहे. सो मला इकडे 10ची 4 पॉवर्स वाढवायला हवेत.
त्यामुळे जसं मी मागेन तसं मी 10च्या पॉझिटिव्ह पॉवर्स तयार करीन. जसं मी पुढे जात असतो त्यावेळेला इथे 10ची निगेटिव्ह पॉवर मला घ्यायला लागते. हा एक बेसिक नियम आहे, ट्रिक आहे, समजून घ्याई. तर अशा पद्धतीने मी 0.7829 इंटू 10⁴ इंटू 10⁻⁻7 जो की आधीच होता तो कंटिन्यू लिहिलेला आहे. आता 4 - 7 इज -3, जेथे आपण हा फॉर्म्युला वापरतोय a⁻m इंटू a⁻n जी की a⁻m+n आहे. आता ह्या पर्टिक्युलर केसमध्ये a हा 10 आहे, m इथे 4 आहे आणि n -7 आहे. तर m+n म्हणजेच 4 + -7 जो की -3 बनून राहणार आहे. आणि म्हणून आपल्याकडे फायनल व्हेलॉसिटी जी आहे जी -0.7829 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंद आहे. हीच आपली टर्मिनल व्हेलॉसिटी आहे. सो कन्क्लुजन काय समोर येते बघा, निगेटिव्ह साईन जी इथे समोर आपल्याला दिसते आहे ही काय सांगते की बबल इनिशियली गोज डाऊन बट फायनली रायझेस अप. सुरुवातीला बबल हा खालच्या दिशेने चालला होता पण नंतर तो वरच्या दिशेने जायला लागला आहे. आणि हे जे अपोजिट बिहेवियर आहे, आधी त्याची डायरेक्शन एक होती, नंतर त्याची डायरेक्शन बदलली. ही जे अपोजिट बिहेवियर आहे त्याला आपण निगेटिव्ह साईनने रिप्रेझेंट करतोय. सो दिस अपोजिट बिहेवियर ऑफ मोशन ऑफ बबल इज रिस्पॉन्सिबल फॉर निगेटिव्ह साईन. तर अशा पद्धतीने आपण बबलची टर्मिनल व्हेलॉसिटी काढली जी की -0.7829 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंद एवढी आहे. एक्झाम्पल 15. द स्पीड ऑफ वॉटर is 2 meter per second through a pipe of internal diameter 10 centimeter. What should be the internal diameter of nozzle of the pipe if the speed of water at nozzle is 4 meter per second? तर दिलेला प्रॉब्लेम आपण सगळ्यात पहिला म्हणजे चित्राच्या माध्यमातून समजून घेऊया. समोर जे चित्र दिसतंय तो एक पाईप आहे ज्याची इंटरनल डायमीटर 10 सेंटीमीटर आहे. तर आपण हिला इंटरनल डायमीटर म्हणूया जी की 10 सेंटीमीटर आहे सुरुवातीला. आणि इंटरनल डायमीटर ऑफ नोझल ऑफ पाईप आपल्याला फाइंड आउट करायचे. तर ही नोझल आहे, याचा शेप थोडासा छोटा झालेला दिसतोय. तर ह्याची इंटरनल डायमीटर किती आहे हा प्रश्न केला आहे. तर पाणी सुरुवातीला आतमध्ये ज्या वेळेला येतं आहे तेव्हा त्याच्याकडे स्पीड आहे 2 मीटर पर सेकंद आणि ज्या वेळेला ते नोझलमधून बाहेर पडेल त्यावेळेला त्याच्या स्पीडमध्ये बदल झाला आहे जो की 4 मीटर पर सेकंद एवढं त्याचं स्पीड आहे. तर ही डायमीटर आपल्याला दिली आहे आणि ही डायमीटर आपल्याला फाइंड आउट करायची. अजून थोडीफार माहिती या चित्रामधून आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. जसं की V4, V3, V2 आणि V1 ह्या व्हेलॉसिटी आहेत कोणाच्या, तर फ्लुइड पार्टिकलच्या. ज्या वेळेला एखादा फ्लुइड पार्टिकल किंवा वॉटर मॉलिक्यूल A4 एवढ्या एरियामधून पास होईल त्यावेळेला त्याच्याकडे V4 एवढी व्हेलॉसिटी आलेली असेल. तसेच A3, A2 आणि A1 ह्या एरियाजमधून ज्या वेळेला करस्पॉन्डिंग वॉटर मॉलिक्युल्स किंवा फ्लुइड पार्टिकल्स पास होतील त्यावेळेला त्यांच्याकडे अनुक्रमे V3, V2 आणि V1 एवढ्या व्हेलॉसिटीज प्राप्त झालेल्या असतील. त्याचप्रमाणे हे जे एरियाज आहेत यांची लोकेशनसुद्धा आपण डिफाईन करून घेऊया. जसं की A1 साठी P, A2 साठी Q, A3 साठी R आणि A4 साठी S ही आपण लोकेशन डिफाईन करून घेतलेत. तर जसं की फ्लुइड म्हणजेच वॉटर आपण इथे घेतो आहोत. तर 1 किलो मास जर आपण पाणी घेतलं आणि त्याच्याकडे फिक्स एवढी डेन्सिटी असणारच आहे, तर ह्या दोन्ही गोष्टी जर आपण फिक्स केल्या, कॉन्स्टंट असतील, तर नक्कीच त्या पाण्याचं व्हॉल्यूमसुद्धा कॉन्स्टंटच असणार आहे. आता एवढं कॉन्स्टंट व्हॉल्यूम असलेलं पाणी जर ह्या ठिकाणाहून सुरुवातीला आत आलं तर कालांतराने ते पुढे पुढे जात ह्या नोझलमधून बाहेर पडेल. पण बाहेर पडताना सुद्धा त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो फिक्स राहणार आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने पाणी इथे कुठेही मधी साचून राहणार नाही. त्यामुळे जेवढं पाणी आत येणार आहे तेवढंच व्हॉल्यूमचं पाणी बाहेरसुद्धा निघून जाणार आहे. आणि हेच आहे आपलं कंटिन्युटी इक्वेशन, ज्यामध्ये व्हॉल्यूम रेट जो आहे पाण्याचा तो कॉन्स्टंट आहे, तो फिक्स्ड आहे. म्हणजे काय, तर जसं की T=1 सेकंडला सपोज V एवढ्या फिक्स्ड व्हॉल्यूमचं पाणी आत आलं तर नेक्स्ट सेकंडला म्हणजे 2 सेकंडला सेम व्हॉल्यूम असलेलं पाणी पुढे जाईल, 3 सेकंडला अजून पुढे जाईल. असं करत करत ते ॲट द एंड ह्या नोझलमधून V एवढ्या व्हॉल्यूमचंच पाणी बाहेर पडणार आहे. म्हणजेच काय, तर व्हॉल्यूम रेट जो आहे पाण्याचा तो कॉन्स्टंट आहे. आणि कंटिन्युटी इक्वेशनमध्ये हेच सांगितलं की पाण्याचा व्हॉल्यूम रेट जो आहे तो कॉन्स्टंट आहे. सो त्याबद्दल स्टेटमेंट जे आहे ते आपण सविस्तर पुढे पाहणारच आहोत. तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगते बघा, फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड
द पार्टिकल्स मूव्स फास्टर थ्रू अ नॅरो सेक्शन अँड स्लो डाऊन व्हाईल मूव्हिंग थ्रू वायडर सेक्शन. जसं की इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणून आपण इथे पाणी घेतोय. पाण्याला आपण इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणतो कारण त्याची डेन्सिटी जी आहे ती फिक्स्ड आहे. तर असं पाणी त्यातील असलेले पार्टिकल्स म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स जर आपण घेतले तर ते फास्ट मूव्ह होणार आहेत ज्यावेळेला ते नॅरो सेक्शनमधून मूव्ह होतील आणि त्यांची स्पीड जी आहे ते स्लो होईल ज्यावेळेला ते वायडर सेक्शनमधून मूव्ह होणार आहेत. आपल्या चित्रात येऊन परत बघूया. ह्या चित्रामध्ये आपण बघितलं हा जो रिजन आहे हा वायडर आहे आणि हा रिजन जो आहे हा नॅरो आहे कारण हे जे क्रॉस सेक्शन एरिया आहेत हे छोटे होताना दिसत आहेत आपल्याला. सो ज्या वेळेला वॉटर मॉलिक्युल्स ह्या रिजनमधून जातील त्यावेळेला ते स्लोली जाणार आहेत. पण ज्या वेळेला तेच वॉटर मॉलिक्युल्स ह्या रिजनमधून जाणार आहेत त्यावेळेला ते कंपॅरेटिव्हली फास्ट मूव्ह होणार आहेत. हेच आपलं कंटिन्युटी इक्वेशन आहे. द ॲक्च्युअल स्टेटमेंट ऑफ कंटिन्युटी इक्वेशन इज द व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ अन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड फॉर अ स्टेडी फ्लो इज सेम थ्रू आउट द फ्लो. सो इथे व्हॉल्यूम रेट ही एक नवीन कन्सेप्ट आहे. ही एक फिजिकल क्वांटिटी आपण इथे इंट्रोड्यूस करतोय जी सेम आहे थ्रू आउट द फ्लो असं हे कंटिन्युटी इक्वेशन सांगतंय. आता व्हॉल्यूम रेट म्हणजे नक्की काय तर सुरुवातीला आपण थोडंफार याबद्दल बोललोय सुद्धा पण हा आपल्यासमोर फॉर्म्युला येतोय. व्हॉल्यूम रेट म्हणजेच व्हॉल्यूम पर युनिट टाईम जो की कॉन्स्टंट राहणार आहे थ्रू आउट द फ्लो आणि ह्यालाच आपण कंटिन्युटी इक्वेशन असं म्हणतोय. तर डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम रेट काय आहेत M0 L3 T-1 आणि SI युनिट ऑफ व्हॉल्यूम रेट हे मीटर क्यूब पर सेकंद आहेत. सो मीटर क्यूब पर सेकंदवरनं आपण डायमेन्शनल फॉर्म्युला मिळवू शकतो. त्यानंतर आपल्याकडे अशीच अजून एक क्वांटिटी आहे जिची SI युनिट आणि डायमेन्शन्स ह्या सेम आहेत आणि तिचं नाव आहे एरिया टाइम्स व्हेलॉसिटी. जसं की एरिया आणि व्हेलॉसिटीचे SI युनिट्स मीटर स्क्वेअर आणि मीटर पर सेकंद असे आहेत रिस्पेक्टिव्हली. त्यामुळे ह्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो मीटर क्यूब पर सेकंद एवढा असेल आणि डायमेन्शन्स पुन्हा आपल्याला सेमच पाहायला मिळत आहेत. त्यामुळे व्हॉल्यूम रेट म्हणजे ॲक्च्युली काय आहे एरिया टाइम्स व्हेलॉसिटी. त्यामुळे कंटिन्युटी इक्वेशन आपलं काय सांगत होतं की व्हॉल्यूम रेट हा सेम आहे पण आता आपण एरिया टाइम्स व्हेलॉसिटी हा सेम आहे म्हणजेच कॉन्स्टंट आहे असं मानू शकतो आणि हेच आपलं कंटिन्युटी इक्वेशन आहे. तर ह्या चित्राला अनुसरून आता आपण कंटिन्युटी इक्वेशन लिहू शकतो. A1 V1 इज इक्वल टू A2 V2 इज इक्वल टू A3 V3 इज इक्वल टू A4 V4 विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो हे जेवढे एरियाज आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग तिथे असलेल्या व्हेलॉसिटीज आहेत पार्टिकलला मिळणाऱ्या त्यांचे प्रॉडक्ट्स जर आपण घेतले तर हे आपल्याला कॉन्स्टंटच मिळणार आहेत. हे आपलं कंटिन्युटी इक्वेशन सांगतं. ते कसे मिळणार आहेत हे आपण मगाशीच बघून घेतलेलं आहे. त्यामुळे फायनली आपण असं म्हणू शकतो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ पाईप इंटू व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड पार्टिकल्स ॲट अ गिवन लोकेशन इज कॉन्स्टंट. प्रश्नाचा सगळ्यात शेवटचा टप्पा जो की सोल्युशन आहे त्याकडे आपण वळूया. सर्वप्रथम आपण दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया. V1 2 मीटर पर सेकंद दिलेला आहे. D1 म्हणजे इंटरनल डायमीटर 10 सेंटीमीटर आहे त्याला आपण SI मध्ये 0.1 मीटर लिहू शकतो. V2 4 मीटर पर सेकंद आहे आणि D2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. D2 म्हणजेच इंटरनल डायमीटर ऑफ नोझल ऑफ पाईप हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपण कंटिन्युटी इक्वेशन वापरल्यामुळे आपल्याला असं लिहिता येईल बघा A1 टाइम्स V1 इज इक्वल टू A2 टाइम्स V2. आता A1 आणि A2 हे दोन्ही सर्क्युलर क्रॉस सेक्शन एरिया आहेत त्यामुळे तिथे पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. पण R डायरेक्टली नसल्यामुळे आपण D1/2 असं सबस्टिट्यूट करूया इथे आणि D2/2 RHS मध्ये सबस्टिट्यूट करूया. फायनली पाय आणि 2 स्क्वेअर ह्या दोन्ही गोष्टी LHS आणि RHSला असल्यामुळे ते कॅन्सल होतील आणि आपण D1 स्क्वेअर इंटू V1 इज इक्वल टू D2 स्क्वेअर इंटू V2 असं लिहू शकतो. ज्या दिलेल्या व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केल्यात आणि D2 स्क्वेअर आपल्याला 0.01 इंटू 2/4 एवढा मिळतो आहे जो की पुढे जाऊन आपण 10⁻²/2 एवढं लिहू शकतो. आणि D2 स्क्वेअरला आपण D2 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथे ही जी गोष्ट आहे ही अंडररूटमध्ये घ्यावी लागेल जी की 10⁻²/2 अशी आपण लिहू शकतो. ती ॲक्च्युली 10⁻1/√2 एवढी राहील. सो फायनली आपल्याला D2 मिळतो आहे 1/√2 म्हणजे 0.707 आणि 10⁻1 आहे तसंच आपण लिहिलं आहे. आणि फायनली 7.07 इंटू 10⁻² मीटर किंवा 7.07 सेंटीमीटर ही आपल्या इंटरनल डायमीटर आहे पाईप जो आहे त्याच्या नोझलची.
सो अशा प्रकारे आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट जो हवा होता तो मिळालेला आहे, ज्यामध्ये ज्यावेळेला V1 कमी असेल त्यावेळेला D1 जास्त असतो आणि V2 ज्यावेळेला वाढतो त्यावेळेला D2 नक्कीच कमी पाहिजे D1पेक्षा, जो की इथे मिळाला आहे 7.07 सेंटीमीटर. आणि अशा पद्धतीने आपण कंटिन्युटी इक्वेशनचा वापर करून इंटरनल डायमीटर जी आहे नोझलची ती फाइंड आउट करू शकलो.